नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या तारखेमध्ये आलेली आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात. जसं आपल्याला माहीतच आहे की याच्या आधी शेतकरी कर्जमाफी झालेली होती. 2 लाखापर्यंत थकीत कर्ज माफ झालेलं होतं आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं होतं ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, आता ही त्याच पद्धतीने कर्जमाफी होणार आहे. त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे. ही कधी होणार आहे, किती तारखेपर्यंत होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, या सविस्तर गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने त्यांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. हा अहवाल छाननीनंतर मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पुढे बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातून केली होती. या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मित्रांनो, याआधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही कर्जमाफी मिळणार आहे 2 लाख रुपये थकीत कर्जदारांना आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून. बघा, शासनाकडून जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीने अहवाल दिलेला आहे. खरीप हंगाम सुरू होण्याआधी कर्जमाफी प्रत्यक्षात अस्तित्वात आणणार आहेत. जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत या माध्यमातून करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राहुरी येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून तारीख दिली असली तरी त्याच्या अगोदरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. मित्रांनो, या आधीची कर्जमाफी तुम्हाला माहीत आहे. आता ही जी कर्जमाफी आहे मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ही कर्जमाफी होणार आहे आणि 30 जून 2026 पर्यंत म्हणजे त्याच्या अगोदरच ही कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ठीक आहे, याची फक्त औपचारिकता बाकी आहे. जो अहवाल प्रवीण परदेशी यांच्या समितीने दिलेला आहे तो अहवाल अतिशय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सकारात्मक आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने सरकार लवकरच ह्या कर्जमाफीची घोषणा करणार आहे. त्यांनी ऑलरेडी मित्रांनो घोषणा केलेली आहे, फक्त मंजुरी बाकी आहे आणि लवकरच त्याला मंजुरीही मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो कर्जमाफी संदर्भात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.